शीर्षक: स्वामींच्या साक्षात्काराने माझ्या वडिलांचा जीव कसा वाचला. पुणे शहरामध्ये प्रसाद नावाचा एक तरुण मुलगा त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. त्याचे वडील एका गंभीर आजाराने त्रस्त होते आणि डॉक्टरांनीही आता काहीच शक्य नाही असे सांगितले होते. प्रसाद आणि त्याचे कुटुंबीय खूप निराश झाले होते. वडिलांचा जीव वाचवण्यासाठी आता कोणतेच औषध काम करत नव्हते. प्रसादला रोजच्या रोज वडिलांना त्रास होताना बघून खूप वाईट वाटत होते. त्याला एकच आशा होती, ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. प्रसादला स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा होती. त्याने रोज स्वामींच्या मूर्तीसमोर बसून प्रार्थना करायला सुरुवात केली. एक दिवस तो मठात गेला आणि तेथे बसून स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असताना त्याला एक सत्पुरुष भेटले. बाळा, का इतका उदास बसला आहेस? त्यांनी विचारले. प्रसादने त्यांना आपल्या वडिलांच्या आजारपणाबद्दल सांगितले. सत्पुरुष म्हणाले, घाबरू नकोस, स्वामी तुझ्यासोबत आहेत. रोज रात्री झोपताना फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप कर आणि एक तुळशीचे पान तुझ्या वडिलांच्या डोक्यावर ठेव. प्रसादने सत्पुरुषांनी सांगितल्याप्रमाणे करायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला काही विशेष जाणवले नाही, पण त्याने विश्वास ठेवला. महिनाभरानंतर त्याच्या वडिलांच्या तब्येतीत सकारात्मक बदल जाणवू लागले. डॉक्टरांनाही खूप आश्चर्य वाटले. वडिलांची तब्येत लवकर बरी झाली. एक रात्री प्रसाद झोपलेला असताना त्याला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामींनी त्याला सांगितले, मी तुझ्यासोबत नेहमीच आहे, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. या अनुभवानंतर प्रसादचा स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ झाला. त्याने स्वामींना धन्यवाद दिले आणि तेव्हापासून तो स्वामींचा निस्सीम भक्त बनला.